झी 24 तास, एक पाऊल पुढे. ज्यांनी जगाला दिला होता अहिंसा आणि सत्याग्रहाचा मंत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी हायस्कूलमध्ये झाले होते नापास. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, काँग्रेसला नवसंजीवनी देणारी आयर्न लेडी इंदिरा गांधी झाल्या होत्या ऑक्सफर्ड विद्यापीठात लॅटिन मध्ये नापास. ज्ञानपीठ विजेते, ज्याने मराठी साहित्य विश्व केलं समृद्ध, ते कुसुमाग्रज झाले होते महाविद्यालयात गणितात नापास. ज्यांच्या साहित्याचं पाथेय अनेक पिढ्यांना पुरलं, त्या शांता शेळके झाल्या होत्या गणितात नापास. देशाचे आधुनिक रामशास्त्री, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी झाले होते LLB ला नापास. नमस्कार. या सगळ्यांची उदाहरणं कार्यक्रमाच्या सुरुवातीला देण्याचं एकच कारण, आज 12वीचा निकाल जाहीर झालाय आणि अनेकांच्या घरी पेढे वाटले गेलेत. मात्र अशी अनेक घरं आहेत ज्यांच्या घरी आज पेढे वाटले गेले नसतील, संध्याकाळचा दिवाही लागला नसेल, ज्यांच्या घरचं वातावरण आज दिवसभर उदास होतं. काही जण नापास झाल्यामुळे निराश झाले, तर काही जण अत्यंत सुमार म्हणजेच पास क्लास मिळाल्यामुळे खट्टू झाले. मात्र इथून पुढचा 1 तास तुमचा हा खट्टूपणा, तुमची ही निराशा दूर करणारा ठरणार आहे. नापास होणं हे खरंच एक संकट आहे का ती आहे तुमच्यासाठी संधी? नापासांची मानसिकता नेमकी असते तरी काय? आजवर नापास झालेल्या व्यक्तींनी जगात काय काय प्रकारचं कर्तृत्व गाजवलं आणि नापास झालेल्या मुलांनी भविष्याकडे पाहायचं तरी कसं, कोणकोणते कोर्सेस करायचे, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया नापास संकट की संधी या खास कार्यक्रमात. नापास संकट की संधी या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत अरुण शेवते. अरुण शेवते हे ख्यातनाम लेखक आहेत. नापासांची कार्यशाळा आणि त्याहीपेक्षा सुद्धा नापास मुलांचं प्रगती पुस्तक, अशा प्रकारची अप्रतिम पुस्तकं त्यांनी या विषयावर लिहिलेली आहेत. सर, आपलं स्वागत. माझ्या सोबत आहेत किरण जोग. किरण जोग हे गेली अनेक वर्ष अशाच मुलांना मार्गदर्शन करत असतात ज्यांना कमी मार्क प्रामुख्याने मिळत असतात. एवढंच नव्हे तर आजच्या कार्यक्रमात ते त्यांचा मोबाईल नंबरही आपल्याला सांगणार आहेत की जेणेकरून ज्या पालकांना आपल्या मुलांना मार्गदर्शन हवं असेल त्यांच्यासाठी किरण जोग उपलब्ध असतील. तर हे किरण जोग आहेत, करिअर समुपदेशक. या दोघांचेही स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा रोखठोक प्रश्न आहे, नापास होण्याकडे संधी म्हणून पाहायला हवं, संधी म्हणून पाहायला हवं का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. आज 12वीचे निकाल लागले. या कार्यक्रमात सुरुवातीला मी तुम्हाला दाखवणार आहे आज झालेल्या पास नापासांची आकडेवारी. मग तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य कळेल. 2009 साली नापासांची आकडेवारी काय होती पाहूया. 1,23,227 मुलं आणि 68,299 मुली 2009 साली 12वीत नापास झाल्या होत्या. 2010 साली 1,43,375 तर 97,723 मुली नापास झालेल्या होत्या. 2011 साली 2,20,736 मुलं तर 1,19,131 मुली नापास झाल्या होत्या. 2012 साली 1,88,836 मुलं तर 1,03,093 मुली नापास झाल्या होत्या. हे आकडे मागच्या वर्षीचे आहेत. तर या वर्षी 1,40,463 मुलं आणि 77,760 मुली नापास झालेले आहेत. 12वीचे निकाल आजच जाहीर झाले. आता पाहूया
एकूण या 5 वर्षात किती मुलं आणि मुली नापास झाल्या त्यांची आकडेवारी. पिरॅमिडच्या तळाशी किती लोक आहेत आपण पाहूया. शाखा अंतर्गत नापासांची संख्या: कला शाखेमध्ये 29% मुलं आणि मुली नापास, वाणिज्य शाखेमध्ये 25% नापास, विज्ञानात 9%, तर MCVC मध्ये 10% मुलं नापास झालेली आहेत. आज 5 वर्षात एकूण किती मुलं नापास झाली पहा. 5 वर्षात 8,16,637 मुलं नापास झाली, तर 4,66,000 मुलं नापास झालेली आहेत, मुली नापास झालेल्या आहेत. एकूणच या ह्याच्यात सुद्धा आपण पाहिलं असेल तर नापासांमध्ये मुलांची संख्या जास्त आहे, मुलींची संख्या कमी आहे. मुलींनी इथं बाजी मारलेली आहे. आज जे निकाल लागले त्यात जी पहिली आली 90% जास्त मिळवलेली मुलं आहेत त्यांच्यात सुद्धा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींनी जी बाजी मारली आहे त्याचंही विश्लेषण आता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. सर्वसाधारणपणे मुली ह्या जास्त अभ्यासाच्या बाबतीत नव्हे तर सर्वसाधारण त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप वेळा सिन्सिअर जास्त असतात. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं ही गोष्ट त्यांना फार चांगली जमते असं मला वाटतं. आचार्य देव हे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजचे प्राचार्य आहेत. गेली अनेक वर्ष, जवळपास 3 दशकं त्यांचा विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाचा, शिक्षणाचा अत्यंत जवळचा अनुभव आहे. त्यांनी केलेलं विश्लेषण आपण पाहिलं. आज दिवसभर आमच्या सर्व ब्युरोजमधून आम्ही चर्चा करत होतो, नापास झालेल्या मुलांच्या, मुलींच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो. पाहूया मुलांची आजची मानसिकता काय आहे. थोडासा प्रॉब्लेम होता. मी कामावर ध्यान दिलं आणि पढाई लक्षात ठेवतेच नाही. मला असं आणि बाहेरची दुनिया खूपच लहान, खूपच छान वाटते. पढाईमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता मला. घरचे लोग सांगते ते, म्हणते ते पढ़ाई कर, एज्युकेशन कर, अच्छा है, आगे बढ़ेगा. पण मीने त्यांची गोष्ट लक्षात ठेवलीच नाही. आपण ही प्रातिनिधिक स्वरूपातली मुलाची प्रतिक्रिया पाहिलीत, त्याचा पडलेला आवाज पाहिलात, त्याची झुकलेली नजर पाहिलीत, त्याच्या स्वरातला विषाद पाहिलात आणि त्याही पेक्षा सुद्धा एक प्रकारची प्रचंड हतबलता, डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वप्न नाही, आवाजामध्ये कुठल्याही प्रकारचा जोश नाही, काय करावं हे कळत नाही. नापास झालेल्या अनेक मुलांच्या घरात आज तेच वातावरण आहे. आज मुलं खचलेली आहेत. यातल्या काही मुलांनी कदाचित आत्तापर्यंत आत्महत्येचा विचारही मनात केला असेल. मित्रांनो, घाबरू नका. हा आजचा कार्यक्रम तुमच्यासाठी अत्यंत दिलासा देणारा आहे आणि म्हणूनच आज मी बोलवलंय अरुण शेवते यांना. अरुण शेवते, गेले अनेक वर्ष तुम्ही एका विषयावर काम करताय, त्यांचे नापास मुलांचं पुढे काय झालं. आज तुम्ही हे नापासांची आकडेवारी पाहिलीत. कला शाखेमध्ये किती, वाणिज्य शाखेमध्ये किती, शास्त्र शाखेमध्ये किती, त्याहीपेक्षा सुद्धा तुम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची अशी एक प्रतिक्रियाही पाहिलीत. तुमची या नापास मुलांच्या बाबतीतली आजचे निकाल ऐकल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय? झी 24 तास, एक पाऊल पुढे.